क्रीडांगण क्रमांक 6 आज इकडे आल्यानंतर एक चांगली स्पर्धा आणि आयोजक आणि आजच्या टायमावर खूप गरजेचं आहे की कबड्डी अशी खेळ आहे त्यामध्ये भविष्य मी आमच्या भिवंडी शहरात पण जो येतो बघतो क्रिकेट त्यांना पण समजून सांगतो बघा क्रिकेटमध्ये टेनिसमध्ये काय भविष्य एखाद्या सीजनला तुम्हाला भविष्यात कारण आहे कुठे ना कुठे संधी भेटेल पण तुम्ही कबड्डी खेळा बाकी किती जे खेळ फुटबॉल खेळा त्यात तुमचे भविष्य आहे जसे का आज प्रो कबड्डी मार्फत किती खिलाडू आपल्या भिवंडीचे 2-3 खिलाडूचं किती नाव आहे आप बघतोय जे कबड्डी जे आयोजक आमचे मित्र उपाध्यक्ष जेवण भाट साहेब मी खरोखर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देणार टीव्हीच्या माध्यमामध्ये पण भिवंडी तुम्ही खूप फेमस तुम्हाला माहित नाही का तुम्ही इकडे बघत नाही तुम्हाला टीव्हीमध्ये बघून एक व्यक्ती आहे ज्यांनी इतकं चांगलं कबड्डी केलं लोक टीव्हीवर बघतात म्हणून तुमचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त माझे मित्र आमचे ठाण्याचे नगरसेवक माजी नगरसेवक देवराम भोईरजी यापासून जिल्ह्याचे अध्यक्ष झाले मी बघतो भिवंडी ह्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला आहे भविष्यात अजून 5-10 वर्ष जिल्हाध्यक्ष होणं अशी माझी इच्छा आहे पण मला बोलून एखादं मान सन्मान दिला आणि जयंतजी आपण जे ते काम केलं असं तुम्ही काम का ठेवा असं मी माझे 2 वर्ष बोलून संपवतो जय हिंद जय तेव्हा साहेब आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कबड्डीला जे चांगले दिवस आलेले आहेत भिवंडी तालुक्यातून शहरातून चांगले खेळाडू प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळले आहेत टेनिस क्रिकेटकडे अधिक तरुण वाढतायत परंतु त्यामध्ये भविष्य नाही असं येणाऱ्या काळामध्ये क्रिकेट खेळ असा एक प्रमुख सल्ला सन्मान्य संतोषी शेट्टी साहेबांनी दिला आणि आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर नक्कीच येणाऱ्या आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूची निवड झालेली आहे ज्या संघ मालकांना खेळाडू हवे असतील त्यांचा लिलाव करायचा असेल तर नक्कीच हरियोगाची संपर्क साधायचा आहे चांगले खेळाडू आपण घेऊन आपण प्रो कबड्डीला प्रोत्साहन देऊया अशा आपल्या सर्वांना नक्कीच मी या व्यासपीठावरून विनंती करत आहे निवड झालेले यतीश मारुती पाटील हिंद युवा वर्षांचा आमचा पुढचा शिलेदार खेळाडू बिया गावचे माजी सरपंच कुंडलिक भोकरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे बिग अँड एव्हरीबडी यतीश मारुती पाटील हिंद युवा वर्षांचा आमचा उत्कृष्ट खेळाडू व्यासपीठावर त्याचा गौरव आणि सन्मान होत आहे ठाणे जिल्ह्याच्या संघामध्ये 3 वेळा त्याची सलग निवड झालेली आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान देवेंद्र पाटील आपल्या शुभस्ते आपण करावं अशी आपणास विनंती आहे